तर जय मालोकार अजित पवार गटात येणार होता असा दावा अमोल मिटकरींनी केलाय। मनसेतून अजितदादा गटात येणार असल्यानं मालोकारवर दबाव आणला गेला असंही मिटकरी म्हणतात। जय मालोकारच्या मृत्यूवरून मिटकरींनी मनसे नेत्यांवर गंभीर आरोप केलेत। राज ठाकरेंसह सर्व मनसे नेत्यांची चौकशी करण्याचं आवाहनही मिटकरींनी केलंय। आधी जर पाहिलं तर बृजभूषण सिंग, सुषमा अंधारे यांनी सुद्धा अशा पद्धतीची टीका केली होती। त्यावेळेस मनसे नेते गप्प राहिले, मात्र तुम्ही केल्यानंतर बोलायला लागले। नाही, तो पक्षच पळपुट्यांचा आणि सोंगाड्यांचा। आज तर एक नागपूरमधलं प्रकरण आलंय माझ्यासमोर, ते येईलच थोड्या वेळात तुमच्यासमोर की त्यांनी काय केलंय, कशा पद्धतीनं विकृत कृत्य केलं। एक तो मनसेचा पदाधिकारी फरार गेला। हा शेवटी सुपारीबाज, गुंडशाही, झुंडशाही, बेवडेशाही या लोकांचा पक्ष आहे। शरद पवारांनी जर कोर्टात केस जिंकली तर अजित पवार कटोरा घेऊन फिरतील अशा पद्धतीची टीका मनसे नेते योगेश चिले यांनी केली। चिले, आता चिले पिले बाणगुळ हे नवीनच नाव ऐकतोय मी। काय त्याची अवकात आहे? तो देशपांड्या, हा चिल्या, तो खोपकर, याची अवकात काय? यांना घरात बायको साला इज्जत देत नाही। ही लोक आता अजितदादावर भुंगायला लागलीत। अजय गल्ली बोळातले लय डुकरं फिरतात, त्याला त्याच्या टीकेला काय उत्तर द्यायचं? अजितदादांना आज आम्ही माननीय बोलतोय, उद्या जर राज ठाकरेंवर टीका झाली तर राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांचे कपडे फाडू असा इशारा मनसेकडून दिला। कोणी दिला तो? चिले? अरे म्हणा चिल्या, तुझे ओठाची काय दुधाची ओठ नसतील सुकले रे। अजितदादांवर जर टीका केली ना बेट्या तुझ्या त्या राज ठाकरेंनी, तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाही, तेवढं लक्षात ठेवा। जय मालोकरचा मृत्यू दबावातून झाला असल्याचं तुम्ही म्हणताय? हा प्रेशर, मनसेचे पदाधिकारीच त्याला कारणीभूत आहेत। कशा प्रकारे तो मुलगा तिथून जातो, त्याच्यावर काय दबाव आणला गेला, ह्या सगळ्या घडामोडी, त्याला काही कुठं छातीला मार होता का, हे सगळं आता पोस्टमॉर्टमच्या नंतर लक्षात येईलच। पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर त्यातून काय सिद्ध होत असेल तर मला असं वाटतं या सगळ्या गुंडांची चौकशी केली पाहिजे। कारण तो मुलगाच आहे। आम्हाला असं माहिती पडलं की 10 दिवसानंतर तो अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेणार होता। त्याच्यामुळे त्याच्यावर यांची खुन्नस होती। हे खुनशी लोक आहेत ना, हे एवढे खुनशी लोक आहेत। यांना असं वाटतं का एक रमेश किनीचं प्रकरण त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजूला केलं आणि रमेश किनीच्या प्रकरणानंतर आपण मोकाट झालो तर कोणाचाही आपण जीव घेऊ शकतो, हा त्यांना शुअर कॉन्फिडन्स आहे। त्याच्यामुळे हे खुनशी लोक असल्यामुळे हे काही करू शकतात, काहीही करू। स्वतःच्या बापाचा खून करण्याची सुद्धा त्यांची तयारी असते। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अकोला।